सरकारने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी। एका पाठोपाठच बीड जिल्ह्यामध्ये दोन प्रकारे असे खून होत आहेत। कोयत्याने मारत बीड जिल्ह्यामध्ये पाठोपाठ दोन खून झाले आहे। बलात्कार करतो का म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांनी हत्या बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा हादरलेलं। बीड जिल्ह्यामध्ये काय झालं हे प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। शहरातील भाजप कार्यालयातून बाहेर निघालेल्या तालुका सरचिटणीसवर वार करत असताना ते तिथून पळाले। वाचवा म्हणत त्यावर बसलेल्या लोकांकडे पळाले। त्यांच्यावर पाठीमागून आलेल्या आरोपीने कोयत्याने शरीराच्या एका बाजूस वार केला। बलात्कार करतो का असे म्हणत त्यांच्या शरीरावर सपासप वार केले। यात पदाधिकारीचा जागीच मृत्यू झाला। ही थरार घटना मंगळवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली। हत्येनंतर आरोपी पोलिसांना शरण आला। काबर केली असल्याची हत्या आता ते बीड जिल्ह्यातील लोकच सांगू शकतात। बाबासाहेब प्रभाकर आगे 34 असे मयताचे नाव होते। त्याचे वय 34 वर्ष होते। तर नारायण शंकर फपाळ 38 वर्ष वयाचा माणूस हा आरोपी आहे। माजलगाव बसस्थानकापासून जवळच असलेल्या भाजप कार्यालयात भाजपाचे तालुका सरचिटणीस व बीड जिल्हा लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांच्या साथीदारासह बसले होते। दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास ते कार्यालयाच्या बाहेर पडत असताना हातात कोयता घेऊन आलेला नारायण फराळ याने अचानक येऊन बाबासाहेब आगेंवर वार करण्याचा प्रयत्न केला। सकाळपासूनच करत होता पाठलाग त्यांचा। सकाळपासून नारायण हा बाबासाहेब आगे यांचा पाठलाग करत होता। तो भाजप कार्यालयात बसलेला होता। नारायण हा बाजूलाच आलेल्या एका दुकानदारासमोर डबा धरून बसला होता। जसा तो बाहेर आला तसा त्याने वार केला, परंतु तो चुकवला आणि पुढे जाऊन पुन्हा पकडून वार केले। हत्या केल्यानंतर आरोपी नारायण हा स्वतःहून माजलगाव पोलीस ठाण्यात गेला। तिथे हजर अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी आपण खून केल्याची कबुली दिली। आता तो आरोपी आरोप करतोय आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः त्याची आरोप केल्याने त्याने जो खून केला त्याची कबुली सुद्धा तोच खून करणारा माणूस देत असेल तर यामागे खूप मोठी कहाणी असू शकते किंवा खूप मोठे यामागे बऱ्याच जणांचा हात सुद्धा असू शकतो। पाठोपाठ बीड जिल्ह्यामध्येच एकामागे एक दोन खून होणं साहजिक नाही। त्यासाठी आता बीड जिल्ह्यामध्ये खळबळ सुद्धा खूप मोठी उडाली आहे। तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जे आरोपी आहेत आणि जो आरोपी आहे आणि ज्याचा खून झालेला आहे, आपण त्याचे दोघांचेही फोटो टाकलेले आहे। ज्याच्या गळ्यामध्ये ब्लूटूथ आहे त्याचा हा खून झालेला आहे आणि जो काही गुलाबी शर्टाचा माणूस दिसत आहे तो खून करणारा व्यक्ती आहे। या दोघांचे फोटो आपण स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे। हे होता आरोपी आणि याचा झाला खून। आता मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये खळबळ खूप झाली आहे। त्यासाठी बीड जिल्हा हा हादरून गेलेला आहे। पाठोपाठ दोन खून होणं हे साहजिक नव्हे। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्ही व्हिडिओ शेअर करा, कारण की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। खून झाल्याचं प्रकरण काय आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात।